जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबार झालाय। अहिल्यानगरमधील श्रीरामपूर येथील ही धक्कादायक घटना आहे। तर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बंटी जहागीरदारवर गोळ्या झाडल्याचं पाहायला मिळतंय। आता आरोपी बंटी जखमी झालेला आहे आणि त्याला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय। असलम शेख उर्फ बंटी जहागीरदार हा 2012च्या पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी आहे। 2023ला तो जामिनावर बाहेर आला होता आणि त्यानंतर आता त्याच्यावरती गोळीबार झालेला आहे। हा गोळीबार नेमका कोणी केलेला आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये, मात्र पोलीस अधिक तपास करतात। आपण बघतो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीवर गोळीबार झालेला आहे। या गोळीबारामध्ये जहागीरदार हा जखमी झाला, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील हा आरोपी होता आणि श्रीरामपूर शहरामध्ये अगदी गर्दीच्या ठिकाणी हा गोळीबार झालेला आहे। तर हा गोळीबार नेमका कोणी केलेला आहे, त्यामागचं कारण काय आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये, मात्र या आरोपीवर गोळीबार झालेला आहे। तो गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते, त्याच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। जहागीरदार हा जामिनावर बाहेर सुटला होता आणि जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्यावर गोळीबार झालेला आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे बघा, जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या झालेली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आरोपी बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबार झाला होता, त्याला रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं, मात्र महत्त्वाची अपडेट समोर येते आहे की त्याचा आता मृत्यू झालेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारवर गोळीबार झाला होता, त्याचा मृत्यू झालाय। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडनं। सुशील, याच्यावर कुठे उपचार सुरू होता, या बंटीवर पोलिसांनी काय अधिक माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गोळीबार करणारे पकडले गेलेत का? नक्कीच गोळीबार करणारे अद्याप पकडले गेलेले नाही, मात्र बंटी जहागीरदारवर श्रीरामपूर येथे गोळीबार झालेला आहे। तो एका कब्रस्तानमध्ये एका मयतीसाठी गेला होता आणि तिथून बाहेर निघताना कंपाऊंडच्या शेजारी दबा धरून धरलेल्या लोकांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। 3 गोळ्या त्याला जागीच लागल्या होत्या अशी माहिती मिळाली होती। श्रीरामपूरमध्ये एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आला होता, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते। मात्र आता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे, पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे। मात्र या प्रकारामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडवली आहे। श्रीरामपूरमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे। त्याचप्रमाणे अहिल्यानगर शहरातही मोठ्या प्रमाणावर बंटी जहागीरदार याचे समर्थक रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांनी मोठा निश्चितच सुशील, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी जो जामिनावर बाहेर आला होता त्याच्यावर कब्रस्तानमध्ये गोळीबार झाला आणि या गोळीबारात त्याचा मृत्यू झालाय उपचारादरम्यान।